पुणे पालकमंत्री पदावरून भाजप राष्ट्रवादी अजित पवार गटात रस्सीखेच सुरू असल्याचं सूत्रांकडून कळतंय। पुण्याच्या पालकमंत्री पदावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा दावा असताना आता भाजपकडून देखील दावा केला जातोय। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी सीमा आडे। सीमा, नेमकं काय घडतंय? आपण जर बघितलं तर पहिल्यांदा असं होत नाही की पुणे पालकमंत्री पदावरून भाजप किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये रस्सीखेच सुरू आहे। याआधी सुद्धा जेव्हा अजित पवार हे सरकारमध्ये सामील झाले होते तेव्हा देखील एकीकडून भाजपचे स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते पदाधिकारी पालकमंत्री पदासाठी मागणी करत असताना दुसरीकडे अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यावरती त्यांच्या राष्ट्रवादीचा दावा होता। आणि आता सुद्धा मंत्रिमंडळ विस्तार होण्यापूर्वी पालकमंत्री पदाचं वाटप होण्यापूर्वी पुन्हा एकदा पालकमंत्री पदावरून या दोन्ही पक्षामध्ये आपल्याला सध्या रस्सीखेच जी आहे ती बघायला मिळत आहे। एकीकडे अजित पवार गटाचा दावा कायम असताना आता दुसरीकडे भाजपचे जे स्थानिक पातळीवरचे जे कार्यकर्ते आहेत आणि जे पदाधिकारी आहेत ते मागणी करत आहेत। आणि चंद्रकांत दादा पाटील यांनी असं म्हटलं, जे भाजपचे नेते आहेत, माजी मंत्री आहेत, त्यांनी असं म्हटलं की आमचे कार्यकर्ते आहेत ते मागणी करत आहेत, मात्र याबाबतचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील असं त्यांनी म्हटले। त्यामुळे पुन्हा एकदा यावरून आता पालकमंत्री पदावरून पुन्हा एकदा या दोन्ही पक्षामध्ये आपल्याला रस्सीखेच बघायला मिळत आहे। निश्चित सीमा, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी।